संकेत तुळसकर आणि गोट्या नाईक. पहिलो चेंडू संकेतसाठी. उजव्या एसटीच्या बाहेर भरकटणारो चेंडू. बघता भजी मागता वडे. समुद्रात मासो आणि तडीक मॉल. आयतो मिळालेलो 1 रन. आयत्यार कोयतो जेका म्हटलो जाता. गावात फुकटची भाकरी तर कित्याक करू होई चाकरी. आदित्य नायकाचो वाईड बॉलने सुरुवात झालो. ही आदित्यची एक्सप्रेस यार्ड मध्ये जाऊन थांबली. दुसरो चेंडू जो असलो अधिकृत पहिलो फसलेलो फटको आणि संकेत तुळसकर बॅक टू द पॅव्हलियन. गोल्डन डकचो मानकरी पहिल्या चेंडूवर तंबूच्या दिशेन. वैयक्तिक 0 आणि सांघिक 1 रनसावर. आयोजन केला. अगदी तसाच वेगवेगळ्या मित्रांनी एकत्र येऊन या संघाची उभारणी केली. तोच दोस्त 11 संघ. ज्या दोस्तीमुळे ज्या मैत्रीमुळे परत परत तुळस गावामध्ये येण्यासारख्या वाटता त्या तुळस गावामध्ये रंगलेली ही स्पर्धा. बऱ्याच मोठ्या विश्रांतीनंतर परत एकदा तुळस प्रीमियर लीगचो थरार. तुळस प्रीमियर लीगचो रणसंग्राम आणि रणसंग्राम सुद्धा. अजून एक फटको. कव्हरच्या कपडावरसून ड्राईव्ह करण्याचा इरादो होतो. बॅट चिकट घेऊन चेंडू डीप थर्ड मॅनच्या दिशेन. पंचांचो इशारो बघूया काय येता. तुळस प्रीमियर लीगचा चौकार आणि या चौकारांची धाव संख्या 5 बोटांच्या एका थापट्यावर 5 रनसार. तापमान सध्या आपल्यावर ओकत असताना हे मैदानावरचो आदित्य आपल्या गोलंदाजीच्या जोरावर आगोखी कामगिरी करीत का. पण दुसऱ्या बाजून हे पहिलो चौकार योगेश नेरुरकरचो संघ कर्णधाराचो कॅप्टनचो आणि सेनापतीचो. आदित्यची वापसी. चौकार खाल्ल्यानंतर एक वेगवान चेंडू विकेट किपरच्या दिशेन. पहिल्या चेंडूवर पहिली सफलता संकेत तुळसकर. असा वाटलेला की संकेत असतलो विजयाचो. ह्यो संकेत असतलो फटकेबाजीचो. पण त्या संकेतने निराश केला आपल्या पाठीराख्यांका. पहिल्या चेंडूवर माघारी परतान. मिळांच्या दिशेने अजून एक साधो सोपो झेल. दुसऱ्या विकेटचा पतन. दुसरो खेळाडू तंबूच्या दिशेने. सांघिक धाव संख्या फक्त 5 रनसावर. योगेश नेरुरकर कॅप्टन तंबूत परतताना. तो निर्णय मंगलमूर्ती संघाच्या गोलंदाजांनी आणि क्षेत्ररक्षकांनी आतापर्यंत तरी सार्थ ठरवलो. खूपच सुंदर कामगिरी गोलंदाज आदित्य नायकाची आणि तेका मिळाली क्षेत्ररक्षकांची साथ. खूप दर्जेदार कामगिरी क्षेत्ररक्षकांची आतापर्यंत. पॉवर प्लेचा षटक कंपल्सरी मॅन्डेटरी पॉवर प्ले. नवीन फलंदाज स्ट्रायकर यांच्या दिशेने. पहिलो धाव डायरेक्ट हिट गरजेची होती. जर डायरेक्ट हिट झाली असतो तर कदाचित 19-20. सध्या तरी फक्त 1 रनसावर समाधान. धाव संख्या स्थिरावलेली 6 रनसावर. 6 धावा. पहिलो एलिमिनेटरचो सामनो जो संघ जिंकतलो तेका एक सेमीफायनल खेळण्याची संधी असतली. यापूर्वीच्या सामन्यात ज्यांनी पराभव स्वीकारलो त्या भूमी स्ट्रायकर संघासमोर खेळण्याची संधी. हरलेल्याचो प्रवास मात्र समाप्त होतलो आणि तेका वाट बघूची लागतली पुढच्या तुळस प्रीमियर लीगची. या वर्षीची तुळस प्रीमियर लीग स्पर्धा बऱ्याच मोठ्या कालखंडानंतर
आणि त्यामुळेच ही स्पर्धा जिंकण्याचं स्वप्न तुमका पूर्ण करण्यासाठी या वर्षापेक्षा अजून चांगलं मुहूर्त कधी असतलो जा काय करूचा ता आजच आत्ता आणि ताबडतोब. 6 धावा पहिल्या ओव्हरीचो पुढचो चेंडू अतिशय वेगवान टप्प पडल्यानंतर पिच कडसून मिळणारी थोडीशी मदत निर्धाव चेंडूनिशी पहिल्या ओव्हरीचो खेळ समाप्त आणि पहिल्या ओव्हरीत दोस्ती स्पोर्ट्स संघाने धावा जमवले 2 गड्यांच्या मोबदल्यात फक्त 6 धावा बाद झालो. संकेत तुळसकर 0 रन्सावर आणि योगेश नेरुरकर 4 रन्सावर. आपण बघतो स्पर्धा तुळस प्रीमियर लीग 2024. ही स्पर्धा सुरुवात करण्यासाठी बऱ्याच हातांचा सहकार्य झाला. यामध्ये रुपेश तांडेल, राकेश तांडेल, अवधूत मराठे, प्रथमेश टुंबरे, दत्ताराम तांडेल, विपुल तांडेल, पप्या तांडेल सगळ्यांचे मनपूर्वक आभार असत. ही नावा जरी प्रातिनिधिक स्वरूपात असली तरी अजून बरीच नावा असत ज्यांनी या स्पर्धेसाठी खूप मोलाचं सहकार्य केला. सगळ्यांचीच नावा घेणं शक्य नाही असा पण असे बरेच हात असत ज्यांनी या स्पर्धेसाठी सहकार्य केला आणि त्या सहकार्य करताना आपला कोणीतरी नाव घेऊ होया आपलं कोणीतरी सत्कार करू होयो ह्याची कधी अपेक्षा सुद्धा ठेवू नाही. हीच असा दोस्ती आणि हीच दोस्ती दुनियादारी तुमका घेऊन येता तुळस प्रीमियर लीगची ओढ बनून. दुसऱ्या ओव्हरीची जबाबदारी बॉलिंग मार्कवर सिद्धेश परब. सकाळच्या सत्रात सिद्धेशने एक मोठी 50 ठोकली. प्रसाद आणि आदित्यसाठी 500 रुपयांचा बक्षीस असा. प्रसाद आणि आदित्य तुमका विनंती असलेली या बक्षिसाचो येऊन तुम्ही स्वीकार करतो. त्या सिद्धेशने सकाळच्या सत्रात 74 धावांची बहारदार कामगिरी केली. पाठभर वळ समोरच्या गोलंदाजांवर काढले. अक्षरशः मुगड्यान रेत जेंचो काढलो तो सिद्धेश बॉलिंग मार्कवर. दुसऱ्या ओव्हरीची सुरुवात धावसंख्या स्थिरावलेली 7 रन्सावर. दोस्ती स्पोर्ट्स संघाकडून एक मोठी फटकेबाजी अपेक्षित असलेली कारण एक महत्त्वाचा सामना असा. बऱ्याच मोठ्या विश्रांतीनंतर तुळस प्रीमियर लीगची झालेली सुरुवात आणि ही तुळस प्रीमियर लीगची मानाची ट्रॉफी वर्ल्ड कपची आठवण करून देणारी ही ट्रॉफी जर तुमका तुमच्या घरात तुमच्या ऑफिस मध्ये नेऊची असात तर तुमका 100% पेक्षा थोडासा जास्त योगदान देऊचा लागतला. त्रिफळ उद्ध्वस्त. सिद्धेश परब ऑन फायर. यू मिस आय हिट. डीजे कारण या मैदानावर एका मागोमाग एक मोठे मोठे असे 5 स्पर्धा आपण बघितले. छत्रपती चषकान या मैदानाची सुरुवात झाली. त्यानंतर नमो चषक सुद्धा आपण याच मैदानावर बघितलो. नमो चषका पाठोपाठ आपण सरपंच चषक त्या सरपंच चषकाचो थरार सुद्धा बघितलो आणि सरपंच चषकाच्या पाठोपाठ आपण कुंभार टेम प्रीमियर लीगची स्पर्धा सुद्धा याच मैदानावर बघली. त्या पाठोपाठ तुळस प्रीमियर लीगचो थरार असे 5 मोठे स्पर्धा एकाच भूमीवर एकाच मैदानावर. आभार असत या जमीन मालकांचे. वैद्य साहेब तुमचे आभार. 8 रन्सावर आणि 8 रन्सावर मोठो फटको डीप स्क्वेअर लेगच्या दिशेन. फिल्डर चेंडूच्या खाली काय झाला या चेंडूवर अंपायर जाग्यावर जाऊन बघतले. रुको सबर करो कॅमेरामन फोकस करो. क्षेत्ररक्षण खूपच सुंदर. कौतुक करूचा लागत या फिल्डरचा. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने या फिल्डरने टिपलेलो एक सुंदर झेल. 99% तर खात्री असा ह्यो झेल कंप्लीट झाल्याची आणि पंचांनी जाग्यावर जाऊन खात्री केली 100%ची. कारण 100%पेक्षा जगात जास्त काही एक नसता. अजून एका विकेटचा पतन. 4 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या फक्त 8 रन्सावर.
म्हणजे मैदानाच्या बाहेर जर तुम्ही झेल घेतला तर प्रेक्षकांका सुद्धा 100 रुपयाचा बक्षीस. हे एक आगळा वेगळा बक्षीस. मैदानावर कामगिरी करणाऱ्यांसाठी मोठमोठी बक्षिसा जी समोर मांडून ठेवलेली असत, पण प्रेक्षकांसाठी सुद्धा काही बक्षिसा असत. या दरम्यान एक कॉपी बुक शॉट खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झालो पॉइंट वरसून. पॉइंटवर एक दर्जेदार खेळाडू डायरेक्ट हिट झालो. चेंडू निर्धाव. पहिल्या 2 षटकांचा खेळ झालो समाप्त आणि दोस्ती स्पोर्ट संघ थोडीशी अडकळती सुरुवात. 4 गड्यांच्या मोबदल्यात 8 धावा बाद झाले. फलंदाज संकेत तुळसकर 0, गोट्या नाईक 0, योगेश नेरुरकर 4, नितीन परब फक्त 2, स्वप्नील पालियेकर 1 रनचावर आणि बल्लाळ स्ट्रायकर यांच्या दिशेन जे का अजून खात्याची सुरुवात करणं बाकी. बाहुबली मधलो बल्लाळ बघितलो, त्या बाहुबली सारखीच कामगिरी बल्लाळ तुका करूची लागतली. स्वप्नील तुझ्या नावात स्वप्नील लिहिलेला असा स्वप्नवत कामगिरी तुका करूची लागतली, कारण दोस्ती 11 संघ थोडस अडचणीत. ज्या दोस्ती 11ची सुरुवात झाली, दोस्ती 11च्या सदस्यांच्या दोस्तीमुळे राकेश बेहरे, अवधूत मराठे, विकास घारे, नितीन नाईक, परेश तेली, अजय नाईक या सगळ्या दोस्तांनी एकत्र येऊन स्थापन केलेलो ग्रुप दोस्ती ग्रुप. आणि त्या दोस्ती 11चा जो संघ मैदानावर सामना असा पहिलो एलिमिनेटरचो, जो जिंकतलो त्याच्यासाठी सेमीफायनलची संधी आणि जो हरतलो त्याका मैदानाच्या बाहेर 100 रुपये मिळवण्याची संधी. 8 धावा 2 षटकांची सांगता, 4 धावांची फक्त सरासरी. सकाळी 2 षटकांमध्ये किंवा यापूर्वीच्या सामन्यात 2 षटकांमध्ये 40-40, 50-50 धावा बघितले. त्या जागेवर या सामन्यात फक्त 8 धावा. तिसऱ्या ओव्हरीचा पहिलो चेंडू थोडसं भरकटलो डावे एसटीच्या दिशेन. पंचांचो वाईडचो इशारो. बबी कानडे आणि पॉली फर्नांडिस या सामन्यात पंचांच्या भूमिकेत. बबी कानडे आज पंचांच्या भूमिकेत असत. एक सामना होतो वेंगुर्ला कॅम्प मैदानावर छत्रपती चषकाचो, ज्या सामन्यात बबी कानडे कदाचित त्या सामन्यात पहिल्यांदा गेले. या दरम्यान फुल टॉस चेंडू मिडांच्या कपडावरसून 100 रुपयाची होती संधी. 100 रुपये रवले लांब. ह्यो चेंडू इलो कधी आणि 2 ढेंगातून गेलो कधी तो सुद्धा या फिल्डरला कळलो नाही. 100 रुपये कधी कमावू घेतील, पण बॉल काहीतरी जाऊन जर बसात तर काय होईत सांगा घेऊचा नाही. या षटकारानिशी धावसंख्या एका सन्मानजनक धावसंख्येच्या दिशेन जाण्यासाठी सुरुवात झाली असा वाटाक लागला. 15 धावा 15, 4 गड्यांच्या मोबदल्यात. तिसऱ्या ओव्हरीचो ह्यो दुसरो चेंडू, कारण पहिलो चेंडू होतो वाईड, ह्यो अधिकृत पहिलो चेंडू समाप्त. स्टिअर केलो चेंडू कव्हरच्या दिशेन. सेन्सिबल क्रिकेट. षटकारानंतर डबल साठी पिटाळलेलो चेंडू 2 धावांनिशी धावसंख्या 17 रनचावर. 17 पे खतरा. वेगवेगळ्या खेळाडूंच्या पाठीवर बघितलेली ही जर्सी क्रमांक गेल्या IPL मध्ये ही जर्सी एका संघाच्या डगआउट मध्ये होती. ती जर्सी यंदा त्या खेळाडूच्या पाठीवर आणि त्या खेळाडून स्टंप्सच्या मागे आणि स्टंपच्या पुढे सुद्धा दर्जेदार कामगिरी करून नंबर 17च्या जर्सीची राखलेली इज्जत. धावसंख्या सुद्धा त्याच 17 रनचावर. 17, 4 गड्यांच्या मोबदल्यात. तिसऱ्या षटकातल्या 3 चेंडूंची सांगता. शेवटचे 9 चेंडू बाकी. जा काय करूच आता लवकर, कारण अर्धो मिरक सरान गेलो आणि बाळग्यान माटव बांधा घेतलो ही म्हण अख्ख्या तुळस मध्ये प्रसिद्ध असा. तुळस मध्ये नाही, सिंधुदुर्गात, कोकण पट्ट्यात आणि अख्ख्या महाराष्ट्रात सगळ्यांका ही म्हण पुरेपूर पाठ झालेली असा. दिवस गेलो रेटारेटीत, चांदण्यात कापूस काती अशीच एक मालवणी म्हण, ती सुद्धा सगळ्यांच्या परिचयाची. शेवटचे फक्त 8 चेंडू बाकी. धावसंख्या 17 रनचावर खोळंबलेली, थांबलेली आणि रुतलेली. वाईड बॉल. सिरियस पेशंटाक जशी सलाईनची गरज असता, दोस्ती 11 संघाक रन्सांची गरज, आणि तो रन्स वाईडच्या रूपात 18 रनचावर घेऊन जाणारो. वारंवार डोळे झाकी मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न, पण बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. बॅटर फक्त वलवता. खूप वेळा सांगितलेलं वाक्य असा, मुलाम्याचा नाणा आणि तालाशिवाय गाणं ह्याचा उपयोग नसता. अगदी तसंच क्रिकेटच्या मैदानावर वले मारणं आणि भाते मारणं हे सुद्धा महत्व नसता. यावेळी फुलटॉस होतो. ज्या फुलटॉसवर खरपूस समाचार घेणं अपेक्षित होता, तो फुलटॉस सुद्धा वाया गेलो. चेंडू निर्धाव. 3 ओव्हरींची सांगता 18 रनचावर. शेवटचे 6 चेंडू बाकी.
तर मैदानावर जेव्हा बक्षीस आपण लावतो बऱ्याच वेळा बक्षिसा नायदेवच्या भाषेत बुणगीची वाशे असे सुद्धा असतात. असाच एका बक्षिसाचा किस्सा होतो. आमचं बबी कानडे छत्रपती चषकात अचानक मैदानावर खेळण्यासाठी उतारलो. बबी कानडे मैदानावर जाऊन काय करतलो ह्याची उत्सुकता प्रेक्षकांका होती. सिंगल किंवा डबल घेत असा सगळ्यांका वाटला. कोणीतरी पहिला बक्षीस लावला, बबी कानडेन षटकार मारलो तर 1000 रुपये. ता एकान दुसऱ्यान कोणीतरी लावला 2000चा, आणखी एकान लावला 5000चा, चौथ्यान लावला 10000चा. बघता बघता 17-18 हजारांची बक्षिसं लागली. आणि वैशिष्ट्य काय तर बबीन गेल्या गेल्याच पहिल्या चेंडूवर षटकार मारलो आणि जवळपास 17-18 हजार रुपयांची बक्षिसं आपल्या नावावर केली. तोच बबी कानडे आज पंचांच्या भूमिकेत बबी कानडे सर म्हणान मैदानावर स्क्वेअर लेग पंच म्हणान. बऱ्याच वेळा आपण आपल्या प्रतिस्पर्ध्यांका अंडर एस्टिमेट करतो. प्रतिस्पर्धा कधीही कमी लेखायचा नाही ह्याचा या उदाहरण असता. आणि खास करून मर्यादित षटकांच्या स्पर्धेत टेनिस क्रिकेटवर कोण कधी कोणाचा त्याल काढून जायत या सांगा घेऊचा नाही. दोस्ती 11 संघ आता जरी सध्या तुम्ही बॅकफुटवर असलात तरी शेवटच्या 6 बॉलमध्ये जर तुम्ही कमाल केलात तर तुम्ही सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचू शकतात. धावसंख्या स्थिरावलेली 18 रन्सावर रितेश कोळेकर बॉलिंग मार्कवर. रितेश कोळेकरचो पहिलो चेंडू मिडांच्या कपडावरसून माणूस मेळ्यावरसून चेंडू अंधार मेळ्याच्या दिशेन डायरेक्ट चंद्रार. तुळस प्रीमियर लीग षटकार. 100 रुपयांचो मानकरी ठरलो निहाल. मिडांच्या दिशेन चेंडूचा प्रवास थोडासा फंबल, थोडीशी चूक आणि चुकीला माफी नाही. 1 रनचा रूपांतर 2 रनसात आणि 2 रनसांची धाव संख्या 26 रनसार. 26 धावा. शेवटचे 4 चेंडू बाकी. बल्लाळ बाहुबलीतलो बल्लाळ तुम्ही सगळ्यांनी बघितलात, पण ह्यो बल्लाळ थोडस वेगळो असा. दोस्ती ग्रुपचो दोस्ती 11चो ह्यो बल्लाळ. बल्लाळसाठी आखूट टप्प्याचो चेंडू. बाउन्सर चेंडू कायच कळलो नाही. बल्लाळला काय नाही कळाक आणि बोको गेलो म्हाळाक ह्या म्हणीची आठवण करून देणारो बाउन्सर निर्धाव चेंडू. डॉट बॉल पोलांडो आणि पडसार चेंडू समाप्त. इनिंगचे शेवटचे 3 चेंडू फक्त बाकी. किती धावांचा लक्ष उभ्या राहतला ह्या ठरवणारे शेवटचे 3 बॉल. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कट घेऊन चेंडू शॉर्ट फाईन लेगच्या दिशेन. क्षेत्ररक्षण सुंदर. फक्त 1 धाव. एकेरी धावेनीची धाव संख्या 27-27. शेवटचे 2 चेंडू. रितेश कोळेकर षटकारान इनिंगची सुरुवात केली होती. खोलवर टप्प्याचो ओरपिच चेंडू जो दिलो तो आबैल मुझे मार, पण त्यानंतर वापसी केली रितेशने. पुढच्या 3 बॉलमध्ये फक्त 3 धावा खर्च. पहिल्या चेंडूवरचो षटकार. 4 चेंडूत आतापर्यंत 9 रन्सांचो खर्च. मैदानाच्या बाहेर झेलाचा रूपांतर करणाऱ्या प्रेक्षकांचा बक्षीस सुद्धा वाढवलेला. 200 रुपयांचा बक्षीस. आणि या दरम्यान लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ अशा दोघांच्या मचून चेंडू आकांड्या पार. तुळस प्रीमियर लीग चौकार. मैदानाच्या बाहेर जो प्रेक्षक आतापासून झेलात रूपांतर करतो षटकाराचा त्याका प्रत्येकी 200 रुपयांचा बक्षीस. MSRTच्या वतीन बक्षीस रकमेत केलेली वाढ. या चौकारानिशी धावसंख्येत झालेली वाढ. 31 रन्सावर इनिंगचो शेवटचो चेंडू बाकी. शेवटचो चेंडू. किती धावांचा लक्ष दोस्ती 11 संघ उभ्या करता मंगलमूर्ती संघासमोर ह्या ठरवणारो ह्यो शेवटचो चेंडू. एकट्या तुळस गावामध्ये आज 2 मोठे स्पर्धा चालू असत. या दोन्ही स्पर्धेच्या आयोजकांका आमचे मनपूर्वक शुभेच्छा असतले. तुळस गावाच्या क्रिकेटसाठी या दोन्ही आयोजकांनी दिलेला योगदान महत्वाचा असा, वादातीत असा. या शेवटच्या चेंडूवर 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फलंदाज धावबाद आणि या एकेरी धावेची इनिंगची झाली सांगता. धावसंख्या स्थिर.
जाताना नंतर बाहेर पडलो सन्मान झेलची संधी असेल स्लिप पॉइंटला झेलची संधी क्षेत्ररक्षक राहिलाय बराचसा दूर या चेंडू पासून एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावात परंतु पंचांचा इशारा आलाय घोषांकित क्षेत्रात चेंडूचा प्रवास होतो आणि त्याचमुळे या एकेरी धावेने सांघिक आणि वैयक्तिक धावसंख्येचा अकाउंट ओपन होतोय या धावपलकावरती रोटेट होत असताना यावेळी स्ट्राईक एंड वरती लेफ्ट हँडर बॅटर महेश आरोस्कर असेल स्ट्राईक एंड वरती पहिला चेंडू फेस करेल या षटका दरम्यान पहिला चेंडू फेस करत असताना ब्लॉक होल मध्ये चेंडू सलमान जरंग फटका दिशा दिली चेंडूला एक धाव निघत असताना सांघिक धाव संख्येत आता वाढ होईल धावपलकावरती 2 धावा एक गडी बाद योगेश नेरुरकर याचा परफेक्ट यॉर्कर गोलंदाजाचं जे ब्रह्मास्त्र संबोधलं जातं तो ब्रह्मास्त्राचा वापर या महत्वपूर्ण षटके या सामना दरम्यान विकेट खूप महत्त्वाचे असतील आणि त्या देखील लवकर घ्याव्या लागतील दोस्ती 11 क्रिकेट संघाला या सामन्या दरम्यान विजय प्राप्त करायचा असेल कारण 33 धावा रोखायच्या आहेत या सामन्या दरम्यान या शॉट चेंडू कटचा चांगला फटका सिली पॉइंटला क्षेत्ररक्षक तयारात परंतु अतिघाई मैदानात पाहायला मिळाले डीप पॉइंटला क्षेत्ररक्षकाकडून देखील चुकी पाहायला आली आणि जोपर्यंत चेंडू अडवण्यात आलाय ही अतिघाई अंतिम षटापर्यंत मैदानात पाहायला मिळाले आणि चेंडू सीमारेषा उल्लंघन करतोय डीप पॉइंटला 4 धावांसाठी फलंदाज समीरच्या बॅट मधून हा चौकाडे गेलाय आणि या चौकाड्यात सांघिक धाव संख्या 6 धावा या धावपलकावर समीरच्या बॅट मधून हा चौकार परंतु हा चौकार दोस्ती 11 क्रिकेट संघाच्या क्षेत्ररक्षकाकडे दिलाय खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं डीप पॉइंटला जो चेंडू अडवणं अपेक्षित होता त्या चेंडूवरती हा चौकार आणि सांघिक धाव संख्या 6 धावा या धावपलकावरती वेगात चेंडू परंतु इनसाइड आउटचा अपेश फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने प्रॉपर टायमिंग या फटक्यामागे चेंडू चाललाय वेगात गतीने सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी बॅक टू बॅक चौकार समीरच्या बॅट मधून आणि या चौकाडे सांघिक धाव संख्या देखील वेगात गतीने पुढे सरकली धावपलकावरती 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 33 धावांचा पाठलाग पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि या पॉवर प्लेचा फायदा उठवत असताना समीर तांबोसकर या बॅटरकडून आक्रमकरित्या फलंदाजी मैदानात योगेश नेरुरकर या गोलंदाजाच्या विरोधात क्षेत्ररक्षकाची पाहणी करत असताना हे फटके समीरच्या बॅट मधून 10 धावा या धावपलकावरती लोअर फुल टॉस चेंडू स्लॉकचा फटका मिस टायमिंग झालाय शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात इथे चुकी झाली समीर कडून फुल टॉस
हॅलो एका षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा या धावपलकावर. अवधूत मराठे गोलंदाजी मार्गावर पहिला चेंडू लोअर फुल टॉस मिस टायमिंग फटका, परंतु निघाला डीप फाईन लेगच्या दिशेने. घोषांकित क्षेत्रात चेंडू जाईल मेल 1 धावा चेंडूवरती. महेश या बॅटल आणि एकेरी धावेने सागिक धाव संख्या 11 धावा या धावपलकावर. विकेट लवकर प्राप्त करावे लागतील. दोस्ती 11 क्रिकेट संघाला या सामन्यादरम्यान कमबॅक करायचं असेल, विजय प्राप्त करायचा असेल 33 धावा मैदानात रोखायचे आहेत. परंतु या 33 धावांचा पाठलाग करत असताना महेश देखील आक्रमण मैदानात करतोय आणि त्याची साथ देण्यासाठी रितेश मैदानात दाखल झालाय. तो असेल स्ट्राईक एंडवरती. 11 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात विजयासाठी अजूनही 22 धावांची आवश्यकता. दुसरं षटक प्रगतीपदावरती. लेफ्ट हँडर गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड विकेट असेल. यावेळी फ्रंटफूटचा वापर करून पुढे सगळ्यात फटका खेळण्याचा प्रयत्न रितेश याचा, परंतु हा प्रयत्न अपयशी ठरेल. समोरून देखील अनुभवी गोलंदाज या खेळपट्टीचा बराचसा अनुभव. निर्धाव चेंडूने सांघिक धावसंख्या 11 धावा या धावपलकावरती. रितेश स्ट्राईक एंडवरती. रितेशचा देखील प्रयत्न मोठ्या फटक्यांसाठी, परंतु थोडासा संयम मैदानात दाखवावा लागेल. यावेळी सुंदर फटका पिच फटका खेळ्या. डीप स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहे तैनात. डीप मध्ये जोपर्यंत फील्ड करेल पण त्याची फेकी होईल 1 धाव या चेंडूवरती. आणि या एकेरी धाव्याने सांघिक धावसंख्या देखील बदलेल. धावपलकावरती 12 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. सन्मानजनक क्रिकेट देखील मैदानात खेळणं खूप महत्वाचं. 33 धावा जरूर कमी धावसंख्येचा पाठलाग, परंतु टेनिस क्रिकेटचे सामने कमी धावसंख्येचे नेहमीच रोमहर्षक आणि अतिटटीचे होताना पाहायला मिळाले. स्ट्राईक एंडवरती लेफ्ट हँडर बॅटर. स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर यावेळी महेश आरोस्कर पाहायला मिळतोय. दुसरं षटक पहिला स्पेल. अवधूत मराठे गोलंदाजी मार्कवरती लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी आडव्या बॅटने फटका मिस टायमिंग झालाय, परंतु निघालाय डीप मिड विकेटला. आहे क्षेत्ररक्षक डीप मध्ये जोपर्यंत योगेश फील्ड करेल पैकी होईल 2-1 धाव या चेंडूवरती. सिंगल सांघिक धाव संख्या धावपलकावरती. 2 गडी बाद 13 धावा. सिंगल डबल धावेने सांघिक धाव संख्या पुढे सरकवली जाते, परंतु या सिंगल डबल धावा देखील खूप महत्वाच्या असतील. अवधूत मराठे या गोलंदाजाच्या विरोधात, परंतु हा प्रयत्न देखील असफल ठरत असताना विकेट गमावून माघारी परतेल रितेश बॅटर. तिसरा धक्का बसलाय. सांघिक धावसंख्या 3 गडी बाद धावपलकावरती. 13 धावा पाठलाग मैदानात 33 धावांचा केला जातोय मंगलमूर्ती स्पोर्ट क्रिकेट संघाकडून. धावा धावपलकावर 3-13 मैदानात पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्गवरती अवधूत मराठे यांनी विकेट प्राप्त केले. लेफ्ट हँडर गोलंदाज अनुभव बराच क्रिकेटचा अवधूत मराठे यांना. स्ट्राईक एंडवरती असेल आता फलंदाज लेफ्ट हँडर बॅटर आदित्य. पहिला चेंडू आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर घोटा नायकाची चांगली कामगिरी. यष्टांच्या मागे निर्धाव चेंडू असेल आणि या निर्धाव चेंडूने सांघिक धाव संख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 13 धावा या धावपलकावरती. पाठलाग 33 धावांचा. मैदानात 33 धावसंख्येच्या लक्ष्याचं प्रत्युत्तर मैदानात देतोय मंगलमूर्ती स्पोर्ट क्रिकेट संघ, परंतु या धावांचा पाठलाग देखील करत असताना 3 शिलेदार मैदानाच्या बाहेर निघालेत. 13 धावा या धावपलकावरती बनल्या. येणारा 12 चेंडूंचा खेळ मैदानात बाकी असेल आणि या 12 चेंडूवरती विजयासाठी 20 धावांची आवश्यकता मंगलमूर्ती स्पोर्ट क्रिकेट संघाला. प्रतिषटक आता 10 धावा बनवाव्या लागतील. फलंदाज आदित्य आणि महेश आरोस्कर या बॅटरला, परंतु या जोडीला देखील तोडण्यासाठी विकेट प्राप्त करण्यासाठी आता गोलंदाजी मार्गवरती दोस्ती 11 क्रिकेट संघाकडून स्वप्नील पालेकर हा गोलंदाज पाहायला मिळतोय. दोन्ही संघासाठी खूप महत्वाचा हा सामना.
माघार घ्यावी लागेल या स्पर्धेतून. दोन्ही संघासाठी नॉकआउट स्टेजचा हा सामना. 12 चेंडू 20 धावा आहे समीकरण स्ट्राईक एंड वरती. महेश हा बॅटर आणि तिसऱ्या षटका दरम्यान गोलंदाजी मार्क वरती. सध्या पालेकर हा गोलंदाज पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणाचा विचार केला. डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट डीप मध्ये तैनात. वाईडिश लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर ऑन साइडला आणि ऑफ साइडला डीप स्वीपर कव्हर आणि त्याचबरोबर वाईडिश लॉंग ऑफ पाहायला मिळतोय. लेफ्ट हँडर बॅटर महेश असेल स्ट्राईक एंड वरती पहिला चेंडू फेस करेल या षटका दरम्यान. स्क्वेअर ऑफ द विकेट सुंदर फटका डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. चेंडू चाललाय वेगात गतीने सीमारेषेच्या दिशेने जाईल सीमारेषा पलीकडे. फलंदाज महेशच्या बॅट मधून कलात्मक नेत्रदीपक चौकार. गोलंदाज सदाच्या विरोधात आणि या चौकारात सांघिक धावसंख्या 17 धावा धावपलकावर. पहिल्या चेंडूवरती नजाकत भरा फटका. बॅकफ्लोरती जाऊन जागा बनवली या फटक्यासाठी आणि कटचा फटका डीप बॅकवर्ड पॉइंटला 4 धावांसाठी. क्षेत्ररक्षणाची पहाडी करत असताना हे फटके मैदानात खेळले जातात. महेश आरोस्कर या बॅटरकडून लेफ्ट हँडर बॅटर आक्रमक क्रिकेट मैदानात खेळण्याचा प्रयत्न त्याचा देखील पाहायला मिळतोय. यावेळी चांगला चेंडू कमबॅक सुंदर पाहायला मिळतोय. फुलर लेनचा चेंडू अक्रॉस बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. मागील चेंडूवरती चांगला फटका परंतु त्यानंतर ऑन सेटला फटका खेळण्याचा प्रयत्न महेश याचा. या प्रयत्नात अपयश मिळतंय. निर्धाव चेंडूवर धावपलकावरती सांघिक धावसंख्येला देखील रोखून धरणार हा चेंडू करत 17 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. शॉर्ट चेंडू पुलचा फटका मिड विकेटच्या दिशेने पुल होईल सक्सेसफुल. चेंडू चाललाय मिड विकेटच्या वरून सीमारेषा पलीकडे. टीपीएल ब्रँडेड षटकार महेशच्या बॅट मधून आणि या षटकाने सांघिक धावसंख्या 23 धावा धावपलकावरती. पुलचा दमदार षटकार फलंदाज महेशच्या बॅट मध्ये. आता विजयाचं समीकरण 9 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. यावेळी देखील अपट्रॅक चेंडू पंचांकडे नजरा फिरल्या. दोन्ही हा समांतर होत असताना इशारा कॉमेंट्री बॉक्स मध्ये अवांतर धावेचा आणि अवांतर धावेने सांघिक धावसंख्या देखील वाढ होईल. धावपलकावरती 24 धावा. राऊंड विकेट गोलंदाजी शरीरापासून दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न. स्पेअर चेंडू टाकण्यात आलाय. यावेळी शपलॉन फटका खेळण्यात डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला परंतु जाईल चेंडू घोषांकित क्षेत्रात. फटका दमदार परंतु या मैदानावरती काही घोषांकित क्षेत्र आणि त्याचमुळे हा चेंडू देखील बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एकेरी धावेसाठी निघतो. या सिंगलने सांघिक धावसंख्या 25 धावा धावपलकावर. 2 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी असलेल्या षटका दरम्यान. आठ चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. रन बॉल हा सामना पाहायला मिळतोय. सेकंड क्वालिफायरच्या सामन्यादरम्यान भूमी स्ट्रायकर क्रिकेट संघाच्या विरोधात कोणता संघ असेल आतापर्यंत जर पाहिलं तर पकड मजबूत करण्यात आली या सामन्यादरम्यान मंगलमूर्ती स्पोर्ट क्रिकेट संघाकडून. परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ. अंतिम चेंडू जोपर्यंत मैदानात टाकला जात नाही तोपर्यंत सांगणं अनपेक्षित कोणता संघ विजय प्राप्त करेल. 8 चेंडू 8 धावा स्ट्राईक एंडवरती फलंदाज आदित्य नाईक पाहायला मिळतोय. पुढील चेंडू तो फेस करेल या षटका दरम्यान. यावेळी चांगला चेंडू खडे राहून फटका खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्क नव्हता या चेंडूसाठी. निर्धाव चेंडू या धावपलकावरती. 7 चेंडू 8 धावांची आवश्यकता. प्रत्येक निर्धाव चेंडू दबाव निर्माण करेल फलंदाजावरती आणि त्याचबरोबर धावांमधील देखील अंतर वाढवेल. यावेळी शफलवून फटका खेळण्याचा प्रयत्न. अतिरिक्त उंची प्राप्त करणारा चेंडू बॅटची कडा घेत असताना चेंडू लॉंग स्टॉप क्षेत्रात निघेल घोषांकित क्षेत्रात. एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती 26 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. विजयासाठी आता 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता. सामना उत्कंठावर्धक मैदानात. विजेता संघ भूमी स्ट्रायकर क्रिकेट संघाच्या विरोधात सेकंड क्वालिफायर सामन्यादरम्यान लढेल. परंतु या सामन्यादरम्यान
आतापर्यंत जर पाहिलं तर अंतिम षटकापर्यंत हा सामना निघतोय आणि या अंतिम षटकातील सामना अंतिम चेंडूपर्यंत नेण्यासाठी आता गोलंदाजी मार्गवरती युवा गोलंदाज पाहायला मिळेल दोस्ती 11 क्रिकेट संघाकडून. रोमहर्षक लढत मैदानात या दोन बलाढ्य संघादरम्यान 33 धावांचा पाठलाग. मागील सामना जर पाहिला तर 96 धावांचा पाठलाग आणि त्या सामन्यादरम्यान सेकंड इनिंग दरम्यान भूमी स्ट्रायकर क्रिकेट संघाने देखील बहारदार फटकेबाजी करून लढाई केली होती, परंतु त्या सामन्यात विजय प्राप्त केले वेदा स्पोर्ट क्रिकेट संघाने आणि पहिला फायनलिस्ट पाहायला मिळाला. परंतु या सामन्यादरम्यान या 33 धावा आता अंतिम षटकापर्यंत पाहायला मिळतात. 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता. स्ट्राइक एंडवरती आदित्य नाईक. मयुरेश गोलंदाजी मार्गावर पहिला चेंडू समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. आदित्यच्या बॅट मधून चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे 4 धावांसाठी. पहिल्या चेंडूवरती मयुरेश याच्या विरोधात हा चौकार. आदित्यच्या आणि तो ऐन मोक्याच्या षडीत पहिल्या चेंडूवरती मयुरेशच्या विरोधात हा दमदार चौकार पाहायला मिळालाय. स्ट्राइक एंडवरती असेल आदित्य 3 धावांची अजूनही आवश्यकता 5 चेंडूवरती. यावेळी मिस टायमिंग फटका. बॅक टू द बॉलर चेंडू निघालाय. चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये निर्धाव चेंडू असेल आणि या निर्धाव चेंडूने सांघिक धाव संख्या आता धावफलकावरती 30 धावा समीकरण थोडंसं बदलेल कारण 4 चेंडू 3 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 3 धावा या सामन्याचं हे समीकरण. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. स्ट्राइक एंडवरती आदित्य. फुलटॉस चेंडू फटका समोर खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघाला वाईडिश लॉंगॉनला डीप मध्ये क्षेत्ररक्षक संकेत तुळसकर. चांगलं क्षेत्ररक्षण. एकेरी धावेने सांघिक धाव संकेत आता बदल. धावफलकावरती 31 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. विजयासाठी 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता. इथे विकेट मिळाली नक्कीच पुन्हा एकदा रोमहर्षकता वाढेल किंवा निर्धाव चेंडू देखील या सामन्यादरम्यान आणखी रोमहर्षकता वाढवताना पाहायला मिळेल. परंतु हा चमत्कार मैदानात गोलंदाज मयूर याला करावा लागेल. 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता. स्ट्राइक एंडवरती लेफ्ट हँडर बॅटर महेश पाहायला मिळतोय. यावेळी खराब चेंडू निश्चित स्वरूपात. फुलटॉस चेंडू आणि पंचांचा इशारा देखील नोचा येतोय. त्यामुळे या 2 धावेने या सामन्यात विजय प्राप्त करतोय मंगलमूर्ती स्पोर्ट क्रिकेट संघ आणि पोहोचेल सेकंड क्वालिफायर साठी. यानंतर सामना असेल सेकंड क्वालिफायर साठी भूमी स्ट्रायकर विपक्ष मंगलमूर्ती स्पोर्ट या 2 संघादरम्यान. आणि हा सामना आपण लगेचच खेळवतोय त्यामुळे विनंती असेल दोन्ही संघांच्या कर्णधारांना की आपण लवकरात लवकर टॉस साठी कॉमेंट्री बॉक्स समोर या. भूमी स्ट्रायकर कर्णधार आणि त्याचबरोबर मंगलमूर्ती स्पोर्ट संघ कर्णधार आपण टॉस साठी लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स समोर या. या स्पर्धेतील सेकंड क्वालिफायर सुनिश्चित करेल सेकंड फायनलिस्ट कोणता संघ असेल. परंतु या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी याकडे आपण वळूया. हॅलो. पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्याचा सामनावीरचा मानकरी ठरला होता पांडुरंग बांदेकर याला मी विनंती करतो की